मोबाईलवर पीक विमा कसा भरायचा पहा सोपी पद्धत. नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये. आम्ही आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो. ते अपडेट म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून स्वतः पीक विमा भरू शकता. ते कसा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2026ची लगबग सुरू झाली आहे आणि सोबतच पीक विम्याची नोंदणीही. पण पीक विमा भरण्यासाठी CSC सेंटरवर जाऊन रांगेत उभे राहण्याचा किंवा एजंट मागे फिरण्याचा कंटाळा आला आहे का? पण काळजी करू नका. आता तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे आणि तुम्ही तुमच्या हातातल्या स्मार्टफोनचा वापर करून घर बसल्या स्वतःचा पीक विमा अगदी सहज भरू शकता. या ब्लॉगमध्ये आपण प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत मोबाईलवरून पीक विमा कसा काढायचा यांची अगदी सोपी आणि साधी पद्धत टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत. चला तर मग तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचूया. मोबाईलवरून पीक विमा भरण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहूया आपण. नंबर 1, अधिकृत पोर्टलवर जाणे आणि मोबाईल सेटिंग करणे. सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमधील क्रोम किंवा कोणत्याही इंटरनेट ब्राउझमध्ये ओपन करा. तिथं सर्च करा PMFBY ची वेबसाईट उघडा. इथे एक छोटी पण महत्त्वाची ट्रिक वापरायची आहे. ब्राउझरच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 ठिपक्यावर क्लिक करा आणि डेस्कटॉप साईट हा पर्याय निवडा. यामुळे तुम्हाला वेबसाईट अगदी कम्प्युटरच्या स्क्रीनसारखी दिसेल आणि पुढील फॉर्म भरणे खूप सोपे जाईल. नंबर 2, शेतकरी नोंदणी. वेबसाईटवर तुम्हाला फार्मर कॉर्नर दिसेल. त्यावर क्लिक करा. जर तुमच्या गेल्या वर्षी किंवा आधी खाते बनवले असेल तर थेट यूजर ID टाकून लॉग इन करा. नवीन असाल तर गेस्ट फार्मर किंवा मोबाईल नंबर टाकून स्वतःची नोंदणी करून घ्या. यात तुमचे नाव, पत्ता, बँक पासबुक, खाते क्रमांक आणि जमिनीची प्राथमिक माहिती एकदाच भरावी लागते. यांचा फायदा असा होतो की विम्याचा फॉर्म भरताना ही माहिती आपोआप घेतली जाते. माहिती भरल्यावर मोबाईलवर येणारा OTP टाकून तुमचे खाते सुरक्षित करा. नंबर 3, विम्यासाठी अर्ज कसा करायचा. लॉग इन झाल्यावर अप्लाय फॉर इन्शुरन्सवर क्लिक करा. तिथे प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप 2026 हा पर्याय निवडा. आता तुमच्या आधार कार्ड आणि बँक पासबुकवर जसे स्पेलिंग आहे तसे नाव इथे टाका. यासोबतच तुमचे वय, जात, प्रवर्ग, तुम्ही स्वतः मालक आहात की भाडेतत्त्वावर शेती करता आणि तुमचा राहता पत्ता यासारखी वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरा. तुम्हाला कुटुंबातील कोणाला नॉमिनी वारसदार ठेवायचे असेल तर तो पर्यायही इथे निवडता येतो. नंबर 4, बँक खात्याची अचूक माहिती. पुढच्या पानावर तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे. जर तुम्हाला बँकेचा IFSC कोड माहीत असेल तर तो थेट टाकून येस करा. माहीत नसेल तर नोट करून राज्य, जिल्हा, बँकेचे नाव आणि शाखा निवडून तुम्ही तो सहज शोधू शकता. त्यानंतर तुमचे खाते क्रमांक 2 वेळा अचूक टाकून नेक्स्टवर क्लिक करा. नंबर 5, जमिनीचा आणि पिकांचा तपशील भरणे. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जमिनीची माहिती जोडणे. तुमचा जिल्हा, तालुका, महसूल मंडळ, ग्रामपंचायत आणि गाव निवडा. तुम्ही शेतात एकच पीक घेतले आहे की मिश्र पीक घेतले हे ठरवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही उडीद पेरला असेल किंवा पिकाच्या यादीतून उडीद निवडा. महत्त्वाची टीप, पेरणीची जी तारीख तुम्ही पीक पेरावर नोंदवली आहे तीच तारीख इथे टाकायची आहे. त्यानंतर तुमचा खाते क्रमांक 8 नुसार आणि गट सर्वे क्रमांक 712 नुसार टाकून व्हेरीफाय करा. आता तुम्हाला किती क्षेत्राचा विमा भरायचा आहे ते क्षेत्र टाका. उदाहरणार्थ 1 एकरसाठी 0.40, 10 गुंठ्यासाठी 0.11. तुम्ही कमीत कमी 10 गुंठ्याचा विमा काढू शकता. ही माहिती ॲड करा. नंबर 6, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे. या टप्प्यावर तुम्हाला 3 महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील. नंबर 1 म्हणजे जमिनीचा 712 उतारा. दुसरा पासबुकाचा फोटो. तिसरं म्हणजे पीक पेरणी प्रमाणपत्र जसे की पीक पेरा. तुम्ही ही कागदपत्रे PDF किंवा JPG फोटो फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. जर तुम्ही JPG फॉर्मॅटमध्ये फाईल जोडली तर तुम्हाला तिथेच खाली त्यांचा प्रिव्ह्यू पाहायला मिळतो, जेणेकरून चुकीची फाईल अपलोड झाली नाही ना यांची खात्री करता येते. नंबर 7, फॉर्मची पडताळणी, पेमेंट आणि पावती. सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. आता तुम्हाला तुम्ही भरलेल्या संपूर्ण फॉर्मचा आणि भरावी लागणारी विम्याची रक्कम यांचा प्रिव्ह्यू दिसेल. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा. बँकेच्या नियमाच्या चौकटीत आय ॲग्रीवर टिक करा आणि फॉर्म सबमिट करा. शेवटी तुम्हाला विम्याचा हप्ता भरायचा आहे. तुम्ही डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा अगदी सोप्या UPI QR कोड स्कॅन करून द्वारे पैसे भरू शकता. पेमेंट यशस्वी होताच तुमची पीक विमा पॉलिसी जनरेट होईल. स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रिंट पॉलिसी रिसिप्टवर क्लिक करून तुम्ही ही पावती मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता.
यंदाच्या पीक विम्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी 2026च्या अपडेट्स. ट्रिगर्स नाहीत. यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा योजनेत कोणतेही ट्रिगर लागू करण्यात आलेले नाहीत. शेतकरी संघटनांनी ट्रिगरची मागणी केली होती, पण सध्या तरी सरकारने यात बदल केलेला नाही. नुकसान भरपाईचे सूत्र. नुकसानीची भरपाई ठरवताना 50% तांत्रिक भारांकन आणि 50% पीक कापणी प्रयोगावर आधारित भारांकन ग्राह्य धरले जाईल. तसेच मागील 7 वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाची 5 वर्ष आणि या वर्षाचे उत्पादन यांच्या सरासरीवरून 70% जोखीम स्तर निश्चित केला जाईल. विमा ऐच्छिक आहे. हा पीक विमा काढणे कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यात सहभागी होऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून दाबा. जय जवान जय किसान.